केज नगरपंचायतचे माजी नगरसेवक कपिल मस्के हे केज तहसील समोर आमरण उपोषणाला बसले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। नेमकं त्यांच्या निवेदनामध्ये त्यांनी कोणत्या मागण्या केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण केज तहसील समोर या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तुमच्या, नेमके काय मागण्या आहेत आपल्या? मागण्या सर प्रामुख्याने की केज शहरामध्ये शारदा इंग्लिश स्कूल लागत गायरान जमीन आहे। गायरान जमिनीचा सर्वे आहे 30 नंबर आणि त्याच्यामध्ये 2 पट्टे पडले, 30 पट्टे 1 आणि 30 पट्टे 2। ह्या दोन्ही पट्ट्याच्या गायरान जमिनीच्या काही भूमाफ्यानं, काही राजकीय लोकांना म्हणण्यापेक्षा केजचे स्वीकृत सदस्य हरून आमदार यांनी भूमाफ्याला हाताशी धरून ह्या जमिनी हस्तगत करून त्या खरेदी विक्री केल्यात। आणि तिथं आज मागासवर्गीय नगराध्यक्ष महिला असताना, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत असताना, लढा 2015 पासून चालू असताना त्यांनी बी 2030 पट्टे 1 मध्ये स्वतः हरून आमदार कोण रजिस्ट्री करून जागा घेतलेली आहे। पण याच्यामध्ये तहसील कार्यालयातून त्याच्या शर्तभंग कारवाई झालेली आहे आणि ती शर्तभंग कारवाईचा प्रस्ताव त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याला पाठवला। एवढ्या गोष्टी सगळ्या असताना सुद्धा त्या खरेदी खत झाले कसे? आणि ह्या खरेदी खतामध्ये एक मोठा विषय असतो की तहसीलदारनं स्वतःचा थंब तहसीलदारनं दिल्याशिवाय ती साईट उघडत नाही आणि ती साईट मग तहसीलदारला शर्तभंग कारवाई झालेली असताना सुद्धा ती थंब देऊन त्या रजिस्टर केल्या गेल्या। मग ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आरोप व्हायला साहेब माझ्याकडे, म्हणून आज हे दुसरा दिवस बी आहे। कुणी प्रशासक माझ्याकडे येत नाही, जात नाही, काय करत नाही। त्यामध्ये प्रामुख्याने 30 पट्टे 1ची ही मागणी आहे आणि 30 पट्टे 2ची मागणी अशी आहे की 30 पट्टे 2 मध्ये तर असा विषय आहे की ज्याला जमीन अलाउड झाली 3 लोकांना, ती अलाउड जमीन ज्या लोकांना झाली त्या अलाउड जमीन लोकांना अगोदरच येवत्याला जमीन असताना सुद्धा त्यांना केजमध्ये गायरान जमीन अलाउड झाली 2015ला आणि सगळं रॅकेट आहे। केजचं 30 पट्टे 1, 30 पट्टे 2 आणि तसंच येवत्याचं 78 सर्वे नंबर हे रॅकेट आहे आणि रॅकेटमध्ये अदलाबदल होऊन हेच लोक याच्यामध्ये आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं इथले नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक हरून आमदार स्वतः आहेत। त्यांनी स्वतः नगरसेवकाला बी त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा दिलेले। त्यामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी राहिलेले अशोक सोनवणे यांच्या नावावर बी 31 गुंठे जमीन यांनीच करून गेलेली आहे। म्हणजे हे सगळं संगनमत कारभार आहे। नगराध्यक्ष अशोक सोनवणे आणि हरून आमदार आणि ह्या सगळ्यांना मिळून ही जागा लुटल्या गेलेल्या आहेत। आणि तिथं मागासवर्गीय नगराध्यक्ष असताना सुद्धा तिथं हे सगळे मागासवर्गीय लोक तिथं गायरान जमीन आहे, शासन आपल्याला देईल आणि 2011 पासून तिथं लोक राहत असताना सुद्धा ह्या लोकांना त्या जमिनी हस्तगत केल्यात आणि आता सध्या त्या रजिस्टरवरती आहेत आणि ह्या लोकांना उठवण्याच्या मार्गावर आहेत। ते आता सध्या ते सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचं कारणच ते आहे की ह्या लोकांना उठून ती जागा त्यांना लुटायची आहे। माझा एवढाच आरोप आहे। आणि दुसरा आरोप आहे नगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। नगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये 18-19 मध्ये 374 लोकांना घरकुलं मंजूर झाले होते। त्यामध्ये 100च्या आसपास लोकांना पहिला, दुसरा हप्ता किंवा चौथा हप्ता भेटलेला आहे। बाकीचे कमीत कमी 250 लोक हे वंचित आहेत। पण मला माहिती मिळालीनुसार मी कागदाची पूर्तता मागत आहे किंवा माझे हे तुमच्या डॉक्युमेंट मला द्या, पण ते देत नाहीत। तसं वर्ष झालं मी मागत आहे, पण त्याच्यामध्ये 1,60,000 प्रत्येक लाभार्थ्याला पैसे आले होते। ते 5 कोटी काहीतरी 40 लाखाच्या संदर्भामध्ये पैसे तेवढे आले होते आणि 250 लोकांचे 1,60,000 रुपयाने पैसे ते लोकांना त्या फंडामध्येच पैसे नाहीत किंवा त्या बँकेमध्ये पैसे नाहीत। तिथल्या काही 2020ला एक सीओ आणि एका अकाउंटंट यांनी ते पैसे सगळे उचलून खाल्लेले आहेत। मी त्याची चौकशीची मागणी करत आहे, ती आज आतापर्यंत होत नाही। त्याच्यामध्येच पुन्हा नंतर आमच्या फुलनगर येथील 2019ला 25 लाख रुपयाचं सभागृह आलं होतं। ते सभागृहाचं कुठं गेलं म्हणून विचारत आहे, ते अजून अद्याप त्यांनी सांगत नाहीत। असेच काही प्रशासकीय मान्यता आहेत 2020च्या, काही 2 प्रशासकीय मान्यता आहेत। एक 1,63 लाखाची, एक 80 लाख रुपयाची, असे कमीत कमी 2-2.5 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। ही त्याची मी मागणी करत आहे। ती बी काही मागणी आतापर्यंत मला कोणी पूर्ण करत नाही। आणि यामध्ये हरून आमदार एकमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की बाबा नगरपालिकेचा घोटाळा काढा आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवा। तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जेवढं मी मागण्या केल्यात त्या मागण्याची मला पूर्तता करा आणि पूर्तता केल्यानंतर जर मला दिसलं की बाबा मला ह्याच्यात तर काय मला भेटलं नाही तर मी जाहीर त्यांनी म्हणलं जसं की शिवाजी चौकामध्ये माफी मागेल आणि माझे 1 लाख रुपये देणार होते तर मी त्यांना 1 लाख रुपयाची त्यांना मी बक्षीस देईल।
एवढे मी जाहीर त्यांना आवाहन करतो. आपण पाहू शकता या ठिकाणी कपिल मस्के यांनी त्यांची बाजू जी आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे. मात्र याच वेळी आपण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीही बाजू या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न लगेच करणार आहोत. माजी नगरसेवक कपिल मस्के हे केस तहसीलसमोर आमरण उपोषणाला बसलेले, त्यांचा दुसरा दिवस आजचा, आणि त्यांनी आपल्या निवेदनामध्ये आणि दिलेल्या व्हिडिओमध्ये आपल्यावर काही आरोप लावलेले आहेत. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आमच्या मित्राला माझा पूर्ण एकदम विनंतीपूर्वक सल्ला आहे की असली कामं करायचं, असलं लोकांची दिशाभूल करायचं आणि कुठले तरी मुद्दे काढून अशा पद्धतीचं बरोबर उपोषण करून कुणाची तरी सुपारी घेऊन आम्हाला टार्गेट करायचं, ही धंदा जरा बंद केला तर जरा चांगलं होईल. कारण ते एक चांगला व्यक्ती आहे, पण ते अशा चुकीच्या पद्धतीनं का वागतो ही मला काही कळायला मार्ग नाही. सर, त्या 30/1चा जर विषय आला तर ती शासनानं रितसर त्याची अदला बदली केली, वर्ग 1 केला, त्याच्यावर नंतर त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी अदला बदली करून दिली, सगळे रितसर कागद झाले. आणि ती कागद बघून मी असेल, भगवान केदार असतील, भाजप तालुकाध्यक्ष सुनील भाऊ घोळे असतील, आणखीन अनेक लोकांनी त्या ठिकाणी रितसर रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या आधारे आम्ही खरेदी विक्री केलेली आहे. त्याच्यानंतर नगराध्यक्षांनी सुद्धा रितसर खरेदी विक्रीच्या व्यवहारांनी खरेदी केलेली आहे. आम्ही पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून ती व्यवहार पूर्ण केलेला आहे. कुणाच्याही अधिकारावर गदा आम्ही आणलेला नाही. परंतु अशा काहीतरी निरर्थक विषय काढायचे आणि आम्हाला टार्गेट बनवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा, हा धंदा त्यांनी थांबविला पाहिजे. कारण आम्ही कुठल्याही पद्धतीने चुकीचं काही केलं नाही. कारण हा प्रश्न एक ह्याच मॅटरमध्ये कमिशनरने सुद्धा त्याला क्लिअर कट हे दिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी कागदपत्र डॉक्युमेंटरी सगळी क्लिअर कारवाई आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप लावणे ही त्यांना योग्य वाटत नाही. राहिला सवाल सर्वे नंबर 2चा, त्या ठिकाणी जी लोक बसलेले आहेत त्या लोकांच्या बरोबर आम्ही आहोत. त्या लोकांचं राजकारण आम्ही करणार नाही. उद्या त्या लोकांनी खरंच अर्थानं त्या ठिकाणी त्यांना घरं जर नसतील, कुणी खरेदी केला असेल कुणी नाही केला असेल हा भाग वेगळा आहे, परंतु ह्याला स्टंटबाजी करायची नाही, ह्याचा राजकीय गैरफायदा करून घ्यायचा नाही आणि त्याचा बाजार मांडायचा नाही. त्या लोकांना जर खरंच अर्थानं घराची आणि जागेची गरज असेल तर आम्ही त्या लोकांच्या बरोबर आहोत आणि ते प्रश्न आम्ही हातात घेऊन आम्ही त्याला मार्गस्थ करू. आमचे कार्यकर्ते जे आंदोलन करतात, लखन हजारे असेल, त्यांची सगळी टीम असेल, त्या लोकांच्या बरोबर काम करतात. ते माझे कार्यकर्ते असून त्या रमाईनगरच्या लोकांच्या पाठीमागे उभा आहेत आणि एवढा क्लिअर कट हा विषय आहे. राहिला सवाल नगरपालिकेचा, त्याने ती माहिती मागितली व 376 घरकुल कधी आले, त्याने 18ची माहिती मागितली, 15-19ची माहिती मागितली. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं आणि त्याच सभागृहामध्ये हे सुद्धा सदस्य होते. मग त्यांनी त्यावेळेच्या गोष्टी तवाच क्लिअर करायचं सोडून आम्हाला काय विचारायचं? आम्ही 15 फेब्रुवारी 2022ला जोपासून आम्ही चार्ज घेतलेला आहे त्या दिवशीपासून आजपर्यंत अजून पुनरावृत्ती करतो की 1 रुपयाचं जरी काम डबल केल्याचं दाखवलं, 1 रुपयाचं जरी भ्रष्टाचार झाल्याचं दाखवलं किंवा 1 रुपयाचं जरी काम आम्ही डबल दाखवून पैसे उचलल्याचं दाखवलं तर आज मी त्या शब्दावर कायम आहे की मला 1,01,000 रुपयाचं बक्षीस मी डिक्लेअर केलेलं आहे. परंतु असं काहीतरी कुठलं तरी खोटे आरोप करायचे, अर्जबाजी करायची, काळे कागद करायचे, लोकांची दिशाभूल करायचं, ही असला धंदा त्यांनी बंद करावा. कारण एक चांगला व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती होता, परंतु आता तेवढ्या का बिघडल्यासारखं करतो आणि का लोकांची दिशाभूल करतो आणि कुणाच्या सुपाऱ्या घेऊन काम करतो ही काय मला कळायला मार्ग नाही. तर आमच्याकडून कुठलीही पद्धतीचं त्यांना कधी रोकटोक झालेलं नाही, आमच्या पद्धतीने कुठं भ्रष्टाचार झालेला नाही. आम्ही आमच्या हद्दीपर्यंत आमच्या कार्यकाळामध्ये कुठलीही माहिती आम्ही आतापर्यंत लपविलेली नाही. जशी त्यांनी माहिती मागितली सगळी माहिती आम्ही पुरविलेली आहे. कलेक्टर साहेबांपाशी सुद्धा 2-2 विषयावर आमची त्या ठिकाणी आमच्यावर आरोप दाखल झाले, त्यामधून सुद्धा आम्ही बाइज्जत बरी झालेलो आहोत आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असताना, एक आरशासारखं सगळं असताना एक चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी थांबवावं. आणि त्याने एवढीच माझी या ठिकाणी मी त्यांना एक चांगला मित्र या नात्याने त्यांना सल्ला देऊ इच्छितो आणि इथून पुढे भविष्याच्या काळात ते असे चुकीचे कामं करणार नाहीत, कुणाच्या सुपाऱ्या घेऊन काय धंदे करणार नाहीत. त्यांना जर राजकारण करायचं असतं तर लोकांची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, गावची सेवा करावी, चांगली कामं करावी. लोक निश्चितच त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही जर
तसं 24 तास काम करून लोकांची सेवा करतो आणि लोकांनी जो आम्हाला मान सन्मान आणि सेवक म्हणून निवडलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही कुठेही बेमानी करणार नाही, कुठेही गालबोट लागणार नाही आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आयुष्य असेपर्यंत लोकांची सेवा करीत राहू आणि कुठलंही चुकीचं काम करणार नाही. ह्या तुमच्या माध्यमातून मी सगळ्या गाववाल्याला आश्वासन देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आमच्या मित्राला सांगतो की अशा पद्धतीचे बाजार गुंगी धंदे जरा बंद करा.